सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. उन्हाळा हा सहजासहजी कोणाला आवडत नाही, पण उन्हाळ्यात एक असं फळ येतं ज्याच्यासाठी सगळेच दिवाने आहेत. तो म्हणजे आपला फळांचा राजा आंबा. तर चला मग मित्रांनो, आपण आता आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघून घेऊया, जाणून घेऊया आंब्यापासून आपण काय काय बनवू शकतो ते. चला मग मित्रांनो, पाहूया आम्रखंड कसं बनवायचं ते. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आंबा, दही, बर्फ, साखर, सुकामेवा आणि वेलची पूड. सर्वप्रथम आपण दह्याचा चक्का बनवून घेऊया, म्हणजे दह्यातलं आपण संपूर्ण पाणी काढून घेऊया. त्याच्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यावर सुती कापड घेऊया आणि त्यात आपल्याला जितक्या प्रमाणात श्रीखंड बनवायचं आहे तितकं आपण दही घेऊया. ते आपण त्या सुती कापडात व्यवस्थित असं बांधून घेऊया, जेणेकरून त्यातलं जितकं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघेल आणि आपल्याला एक चक्का तयार झालेला मिळेल. हे बघा, असं व्यवस्थित बांधून घेतलं, घट्ट बांधून घेऊया, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी निघेल. ह्याच्यासाठी आपण 4 तास ते जास्तीत जास्त रात्रभर आपण हे ठेवू शकतो. ठीक आहे, तर आपण ह्याला पहिलं बांधून घेऊया आणि एका जाळीदार भांड्यात ते ठेवूया. मी खाली एक भांडं ठेवलं आहे. आता हे कापड बांधून घेतल्यावर खालच्या भांड्याच्या वर एक जाळीदार भांडं ठेवते. असं गळत ठेवू शकता किंवा बघा असं एका जाळीदार भांड्यावर ठेवून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवलं, हळूहळू करून संपूर्ण पाणी त्यातलं निघून जाईल. आपण ह्याला कमीत कमी 4 तास, जास्तीत जास्त पूर्ण रात्र ठेवू शकतो. जितका जास्त वेळ आपण हा चक्का असा ठेवू तितका आपल्याला सुका चक्का मिळेल. मी 4 तासच ठेवलंय, तरी पण किती पाणी निघालं आहे ते. ह्या पाण्याचा उपयोग आपण पीठ मळायला किंवा भात शिजवताना करून घ्यायचं, कारण की ह्याच्यात खूप पौष्टिक घटक आहेत. चला बघूया आपला चक्का झालाय का तयार. बघा, पनीरचा कसा तुकडा पडतो तसा चक्क्याचा तुकडा पडतोय, म्हणजे खूप प्रमाणात त्यातलं व्यवस्थित पाणी निथळून गेलंय. आता आपण आंब्याची प्युरी बनवून घेऊया. आपल्याला एक व्यवस्थित प्युरी बनवून घ्यायची आहे. त्यात एकही आपल्याला जाडा तुकडा नको आहे आंब्याचा. एकदम पेस्ट, फाईन पेस्ट करून घेऊया. बघा किती व्यवस्थितपणे वाटून निघालं आहे ते. आपली ही पेस्ट तयार आहे. आता आपण ती एका पॅनमध्ये काढून घेऊया आणि त्यातलं संपूर्ण पाणी आटवून घेऊया. जितकं कमी पाणी असेल तितका आपला आम्रखंड व्यवस्थित बनेल, नाहीतर त्यात पातळपणा येईल. आम्रखंडामध्ये जाडेपणा राहण्यासाठी आपल्याला ह्यातलं व्यवस्थित पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे. एकदम थिक पेस्ट राहिली पाहिजे. हे बघा, जितकं त्यातलं पाणी आहे ते सगळं आटवून घेऊया आपण प्युरी मधलं. आंब्याची प्युरी त्यातलं पाणी आपण आटवत आहोत, तोपर्यंत इथे चक्का चांगला मिक्स करून घेऊया.
आपण त्याला जितका जास्त चांगला बीट करू तितका तो मोकळा होईल आणि हलका होईल. खूप जास्त प्रमाणात त्याला बीट करायचं जेणेकरून तो खूप हलका होईल. बघा आणि एकाच साईडने मिक्स करत राहायचं. इतका आपल्याला हलका हवा आहे. बघा माझा बीट करून झालंय. मी चमच्यात घेतला आणि चमचा उलटा केला आहे आणि तो पडत नाही आहे. म्हणजे तुम्हाला अंदाजा आलाय तो किती हलका झाला आहे तो. आता व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. आता आपण त्यात एक एक जिन्नस ॲड करूया. सर्वप्रथम आपल्याला जितका गोड हवा आहे त्या प्रमाणात साखर आणि ती व्यवस्थित मिक्स करून आपण जितकं बीट करू तितका तो हलका होत जाईल आणि तितकाच आपला आम्रखंड सुद्धा सुंदर तयार होईल. आपण आता त्यात वेलची पूड घालून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपले आता हे साखर वेलची पूड सगळी व्यवस्थित मिक्स झाली आहे. आता आपण त्यात आंब्याची आटवलेली प्युरी घालून घेऊया. एक एक चमचा घालून मिक्स करत राहूया. व्यवस्थित मिक्स करत राहूया आणि जेवढी आपली प्युरी आहे ती हळूहळू थोड्या प्रमाणात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी नंतर मिक्स करताना खाली एका पातेल्यात बर्फ घेतला आहे जेणेकरून बीट करताना त्यात घट्टपणा तयार होत राहील आणि तो थंडगार सुद्धा होत राहील. आता आपण त्यात ड्रायफ्रूट्स घालूया. आता आपण त्यात सुकामेवा घालून पुन्हा एकदा शेवटचं मिक्स करून घेऊया. बघा आपला आम्रखंड किती घट्ट असा तयार झाला आहे. मी त्यात थोडासाही कलर घातला नाही आहे. जो आहे नॅचरल आपला आंब्याचा कलर आहे. बघा आता आपण त्याला सर्व करून घेऊया. आपला आम्रखंड सर्व केला आहे. आता आपण त्याला सजवून घेऊया सुकामेव्याने. बघा मस्त असा घट्ट आम्रखंड तयार आहे. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो. तयार आहे आंब्याचा आम्रखंड.